बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज विधानसभेसाठी शिवसेनेकडून तानाजी सातपुते इच्छुक, निवडणूक लढविण्यावर ठाम। मिरज विधानसभा मतदारसंघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी केली असून कार्यकर्ते व मतदारांचा आदर करीत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा हट्ट धरत आत्मविश्वासाने पाऊल उचलला आहे। तानाजी सातपुते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असे पत्रकार बैठकीत सांगितले। यावेळी पत्रकार बैठकीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, संजय काटे, विशाल सिंग राजपूत, महादेव हुलवान, चंद्रकांत मैंगुरे, पप्पू शिंदे, महिला शहर संघटक शाकिरा जमादार आदींसह पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शहरी व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरज विधानसभा 281 मध्ये मी तानाजी आनंदराव सातपुते मी 2014ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कडून फक्त 14 दिवसामध्ये मी इलेक्शन लढलो होतो। त्यावेळेस मला मिरजेच्या जनतेनं व ग्रामीणच्या जनतेनं मला मोठे पाठबळ दिलं आणि सर्व माता बहिणी बंधू सर्व समाजाच्या शेतकरी असो, व्यापारी असो, दलित असो, वंचित असो किंवा सर्व कष्टकरी असो आणि युवकांनी असो, युवती असो किंवा माता बहिणी असो, त्यांनी इथला मला भूमिपुत्र म्हणून मला मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलं होतं आणि त्यांचं प्रेम असंच माझ्यावर आहे। त्यामध्ये सर्वप्रथम मी एक शेतकरी कुटुंबातला असून मी एक छोटासा व्यापारी आहे, दूध व्यवसाय करतोय आणि त्या दुधाच्या माध्यमातून मी घराघरापर्यंत आतापर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथून गेले 30 वर्ष झालं मी मिरजेतल्या घराघरापर्यंत दुधाच्या माध्यमातून पोहोचलोय। इथले मिरजेचे आराध्य दैवत जे खाजा मिरासाहेब, शामना मिरासाहेब आहेत, त्यांचा आम्हाला मानाचा गलीप आहे आमच्या सातपुते घराण्याला, चर्मकार समाजाला। तर त्या माध्यमातून मुस्लिम समाज मिरजमध्ये मोठा आहे, त्यांचे 80,000 मतं आहेत, त्यांचं सहकार्य मला मोठ्या प्रमाणात लाभतंय, त्यांचा विश्वास आहे माझ्यावर स्थानिक असल्यामुळं। तसंच मिरजेतले शेतकरी जे काय पंचकृषीतले आहेत, मिरज ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून मी तिथे डायरेक्टर 15 वर्ष झाला आहे। तर मिरज ग्रुपच्या सोसायटीच्या 3400 शेतकरी सभासद आहेत, त्याच्या माध्यमातून मला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करायला तयार आहे। तसंच मी स्वतः एक मिरज तालुका टेक्वांडो कराटे असोसिएशन स्थापन केलेलं आहे। मी स्वतः नॅशनल ब्लॅक बॅल्ट फर्स्ट आहे। माझे कित्येक अकॅडमी आहेत, खेळाडू आहेत, मी कित्येक खेळाडू तयार केलेले आहेत। ते खेळाडू मला मोठ्या प्रमाणात पाठबळ द्यायला तयार आहेत। इथे युवक आहेत किंवा इथले उद्योजक आहेत, इथले छोटे व्यापारी जे मिरज शहरातले आहेत, ते व्यापारी ग्रामीणमधले लोक असून देत, ते मला सहकार्य करायला तयार आहेत। म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना शिवसेनेची तिकीट मागणीसाठी मी मिरजमधनं मागणी करतोय। तर त्यांनी माझी दखल घ्यावी, कारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि जर इथं एवढा मोठ्या बलाढ्याला जर टक्कर द्यायची असेल तर माझ्यासारखा कार्यकर्त्याला जर दिलं तर मिरजेतली जनता अक्षरशः स्वतःहून सहकार्य करेल ही मला अपेक्षा आहे। आणि इथल्या पुढच्या काळात मी मिरजेसाठी काम करायला मोठ्या प्रमाणात तयार आहे, कारण इथले प्रश्न भरपूर आहेत। इथले जे काही वान्यस हॉस्पिटल आहे ते बंद पडलेलं आहे, मिरजेतली शासकीय डेअरी आहे ती बंद पडलेली आहे, तसंच मिरज रेल्वे स्टेशन जंक्शन आहे त्याचा विषय आहे, मिरजेतली MIDC आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यांचा विषय आहे, जी सिद्धेवाडीला MIDC होती मंजूर होती ती मंजूर केलेली MIDC त्यांनी अक्षरशः बंद केलेली आहे। तर इथं रोजगार का मिळणार? तर इथं युवकांना रोजगार मिळण्यासाठी, इथल्या जनतेसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी मी काम करायला एक सामान्य करतला आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला काम करायची स्वतःला मनपूर्वक इच्छा आहे। कारण इच्छा असेल तरच आपण काम करू शकतोय। त्यासाठी इथले सर्वजण माता बहिणी बंधू युवक युवती आणि सर्व घटकांना मी विनंती करतो, तुम्ही मला सर्वांनी मिळून पाठिंबा द्यावा कसा असेल तसा। कारण माझ्यावर अन्याय झाला तर मी गप बसणार नाही आहे, मी फाईट करणारच, कारण मी स्पोर्ट्समॅन आहे, मला फाईट करायची शक्ती आहे, ताकद आहे, मी त्या पद्धतीने मी फाईट करणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मी आता तुम्हाला बोललोच, मी स्पोर्ट्समॅन आहे
मी त्या टायमिंगला नवीन डिझाईन करेल, प्लॅनिंग करेल आणि मी सपोर्ट्स घेऊन मी पण फाईट करेल. त्यावेळेस बघू ना, ज्यावेळेस आत्ताची परिस्थिती पुढं काय असणार हे मला पण माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही. त्यावेळेस परिस्थिती असेल तसा मी डिसिजन घेईल. पडलं तर साहेब पक्षानं जर दखल नाही घेतली तर आम्ही करू. बंडखोरी करू.